गटात गेलेल्या धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। कारण मुंडेंचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणाऱ्या बबन गीते यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात बबन गीतेंना शरद पवारांकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। परळी मतदारसंघात बबन गीतेंची मोठी राजकीय ताकद आहे। याला शरद पवारांची जोड मिळाल्यास धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढेल असं बोललं जात आहे। धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून गीतेंना पवारांनी ताकद देण्याचा प्रयत्न केलाय। बबन गीतेंना मांडणारा मोठा वर्ग परळी तालुक्यात आहे। परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्यही त्यांनी केलंय। सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असतात। गीतेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत। बबन गीतेंची धनंजय मुंडेंचे खंदे समर्थक अशी ओळख आहे। जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा ते आहेत।